सरकारनं मराठा समाजाची फसवणूक केल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केलेला आहे आणि त्याचबरोबर सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेबाबत सरकार अंमलबजावणी का करत नाहीये असा सवालही त्यांनी केलाय। दरम्यान सगळे सोयरे अधिसूचनेवर घाईगडबडीमध्ये निर्णय होणार नाही। 6 लाख हरकती आलेल्या आहेत, त्याची छाननी झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलंय। ते दोघा तिघांची मागणी 100-150 लोकांना लागणारं ते आरक्षण आहे, त्याच्यात माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पोरांचं काही कल्याण होणार नाही। त्यामुळे आम्ही आमच्या ओबीसीतून आरक्षणाला जे आमचं आहे हक्काचं, आम्ही त्यांचं द्या म्हणत नाहीत, आमचंच आहे ते। आणि ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाही त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची जी आपण अधिसूचना काढली त्याची अंमलबजावणी आम्हाला पाहिजे आणि त्यावरती आम्ही ठाम आहे। या नोटिफिकेशनवर जवळपास 6 लाख ऑब्जेक्शन्स आलेले आहेत आणि त्याची स्क्रुटिनी सुरू आहे, छाननी सुरू आहे आणि त्या बाबतीत देखील सरकार छाननी आणि पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर या ठिकाणी ते नोटिफिकेशन देखील मनोज जरांगे पाटील यांनी वाचून घेतलेलं आहे आणि त्यामुळे ते नोटिफिकेशन पुढे कायम करत असताना या सर्व कायदेशीर बाबी, नियमाच्या बाबी तपासल्या पाहिजेत। कुठल्या प्रकारचे ऑब्जेक्शन आले हे देखील पाहिलं पाहिजे आणि या सगळ्या बाबी ज्या आहेत या सर्व तपासून पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर सरकार योग्य तो निर्णय घेईल।